सविस्तर विशेष गुवाहाटी दौरा आणि राज्यामध्ये झालेल्या सत्तांतराच्या सुरस कथा अजूनही सुरूच आहेत। ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधवांनी गुवाहाटीचं तिकीट बुक केलेलं होतं असा गौप्यस्फोट भाजप नेते मोहित कंबोज यांनी केलेला आहे। तर जाधव शिंदेंच्या संपर्कात होते अशी माहिती भरत गोगावलेंनी दिली आहे। तर हे आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून निवृत्ती घेईन अशी रोखठोक भूमिका भास्कर जाधवांनी घेतली आहे। फायरब्रँड नेते अशी ओळख असलेले ठाकरे समर्थक आमदार भास्कर जाधवांना मोहित कंबोज यांनी चांगलंच अडचणीत आणलंय। शिवसेनेचे आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले। काही आमदार आणि मंत्री व्हाया सुरत पोहोचण्याऐवजी थेट गुवाहाटीत दाखल झाले। त्या आमदारांमध्ये भास्कर जाधव यांचा समावेश नव्हता, मात्र त्यांनीही गुवाहाटीचं तिकीट बुक केलं होतं अशी माहिती मोहित कंबोज यांनी दिल्यानं एकच खळबळ उडाली आहे। गए वर्ष 2022 में जून में कम से कम 100 बार भास्कर जाधव ने माननीय मुख्यमंत्री शिंदे साहब को फोन कर उनका जो गठ शिवसेना से अलग हुआ था, जो आज शिवसेना है, उसको ज्वाइन करने का निवेदन दिया। लेकिन सभी आमदार भास्कर जाधव को और शिंदे साहब भास्कर जाधव को अपने साथ लेने के लिए राजी नहीं थे, क्योंकि सबको ऐसा लगता था कि भास्कर जाधव के ऊपर विश्वास नहीं कर सकते। मोहित कंबोज यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर शिवसेनेचे प्रतोद भरत गोगावले यांनीही या संदर्भातली माहिती दिली आहे। गुवाहाटीत भास्कर जाधव फोनवरून एकनाथ शिंदेंच्या संपर्कात होते असं गोगावलेंनी म्हटलं। मोहन कंबोज आणि नरेश म्हस्के यांच्याकडे काय वेगळी माहिती असू शकते, परंतु त्यावेळेला भास्कर जाधव आणि मुख्यमंत्री साहेबांचं संभाषण चालू असायचं कधी नाही कधीतरी, ते आम्हालाही माहिती होतं। परंतु आता काय झालेला कल्पना नाही आहे। त्यांना जर वाटलं पटलं तर बघू, आम्ही त्याचा विचार करू। भाजप आणि शिवसेनेनं पर्दाफाश केल्यानं भास्कर जाधवांनी पलटवार केलाय। मोहित कंबोजना कधी पाहिलंही नाही असं भास्कर जाधवांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या सर्व प्रकरणाची तपासणी करण्याची मागणी जाधवांनी केली आहे। देवेंद्र फडणवीसांना माझं जाहीर आव्हान आहे, आता सुरुवातच झाली असेल। तुमच्याकडे पैसा भरपूर आहे, तुमच्याकडे सत्ता भरपूर आहे, तुमच्या बाजूला ईडी आहे, तुमच्या बाजूला NIA आहे, तुमच्याकडे पोलीस खातं आहे, तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत। अशी तपास यंत्रणा लावा आणि 100 काय एकनाथ शिंदेना 5 जरी फोन लावले असले तरी मी राजकीय जीवनातून मुक्त होईन। भास्कर जाधव यांनी सोमवारी विधानसभेत आक्रमक भूमिका घेतली। त्याच्या दुसऱ्या दिवशी भाजप आणि शिवसेनेनं 8 महिन्यांपूर्वीच्या घडामोडीविषयी धक्कादायक दावा केला। त्यामुळे भास्कर जाधवांनीही आक्रमक पवित्रा घेतल्यानं या प्रकरणाचे पडसाद उमटत राहतील हे आता स्पष्ट झालंय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। शिवसेना आणि ठाकरे गटामधला संघर्ष थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही। ठाण्यामध्ये शिवसेना आणि ठाकरे समर्थक आमने सामने आले होते। ठाकरे गटाला आमच्या शाखेवर हक्क सांगण्याचा काही एक अधिकार नसल्याचा दावा शिवसेनेनं केलेला आहे। लोकमान्य नगरच्या शाखेवरून शिवसेना आणि ठाकरे गटानं आक्रमक भूमिका घेतली आहे। शाखा ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरून दोन्ही गटात जोरदार जुंपली होती। 45 वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या शाखेचा मुद्दा प्रतिष्ठेचा करण्यात आला। शिवसेना पक्ष आणि चिन्ह आम्हाला मिळालंय याकडे लक्ष वेधत ठाकरे गटानं आमच्या पक्षाचा गैरवापर केल्याचा आरोप शिवसेनेनं केलाय। ठाकरे गट आमच्या शाखेचा पत्ता वापरतय याकडे शिवसेनेनं लक्ष वेधलं। शिवजयंतीची तयारी करत असताना समोरच्या ठाकरे गट यांनी या शाखेचं नाव वापरून सगळे पावत्या फाडलेल्या आहेत। काही वेळेला काही जणांना जबरदस्ती करण्यात पण आलेली आहे, ही वर्गणी देणगी मागताना। कुठल्या गटाचा वगैरे काही संबंध नाही आणि आम्ही त्यांना अडवलं होतं वर्गणी काढण्यापासून। शिवसेना पक्षाच्या नावाने पावती बुक छापून ते लोक वर्गणी काढत होते। त्यांना आम्ही सांगत होतो की तुमच्या पक्षाच्या नावाने वर्गणी काढा, शिवसेना उद्धव ठाकरे या गटाच्या नावाने तुम्ही वर्गणी काढा। लोकमान्य नगर शाखा ताब्यात घेण्यावरून वाद झाल्यानं पोलिसांना मध्यस्थी करावी लागली होती। त्यानंतर ठाकरे गटानं पोलीस आयुक्तांना निवेदन दिलंय, तर दुसरीकडे शिवसेनेनंही वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। शिवसेना आणि ठाकरे गटातला मागील 8 महिन्यांपासून संघर्ष सुरू आहे।
पक्ष, चिन्ह, शाखा अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून त्यांच्यात संघर्ष होतोय. दोन्ही पक्ष त्यांच्या भूमिकांवर ठाम असल्यानं त्यांच्यातला वाद शमण्याची शक्यता दिसत नाही. ठाण्याहून अजित मांढरेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हातामध्ये शिवसेनेचा धनुष्यबाण आल्यानंतर आता अधिवेशनातही ठाकरे गटाच्या कोंडीचे प्रयत्न होताना दिसतात. कारण अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदेंच्या शिवसेनेनं विधान परिषदेच्या मुख्य प्रतोद पदावरती दावा ठोकत उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंना पत्र लिहिलंय. त्यामुळे विधान परिषदेच्या प्रतोद पदावरून शिंदे आणि ठाकरेंमध्ये जुंपल्याचं पाहायला मिळतंय. विधान परिषद मुख्य प्रतोद पदावरून सामना. मुख्य प्रतोद पदी विप्लव बजोरिया, शिवसेनेचं पत्र. ठाकरे गटाकडून विलास पोतनीसांचं नाव. उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांच्या भूमिकेकडे लक्ष. शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना मिळाल्यानंतर होणाऱ्या पहिल्याच अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवून दिली आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी व्हीप लावून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेनं आपल्या अधिकाराची जाणीव ठाकरे गटातील आमदारांना करून दिली. त्यानंतर आता विधान परिषदेतही उद्धव ठाकरेंना अडचणीत आणत शिवसेनेनं विप्लव बजोरिया यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती केली आहे. तसं पत्रच उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हेंना शिंदेंच्या शिवसेनेनं दिलंय. माननीय महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांना मला प्रतोद म्हणून नियुक्त केलं आहे. त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभारी आहे. सगळे संख्याबळ शिवसेनेचं आहे ना. शिवसेनेच्या चिन्हावरती जेवढे निवडून आलेले आहेत आणि ज्या नावावरती ते आता चिन्हाने नाव कोणाला भेटलेलं आहे, मग ते सगळे आता आमचेच. त्यामुळे आम्ही तो प्रतोद दिलेला आहे. शोलेमध्ये आपल्याला कल्पना आहे असरानीचं काय वक्तव्य होतं ते, आधे इधर आधे उधर और पिछे बघायला गेलं तर कोण नाही, तशी अवस्था होणार आहे त्यांची. कारण आता त्याच्यासाठी त्यांची सगळी धडपड आणि धावपळ चालू आहे. खरं तर विधान परिषदेत ठाकरे गटाचं बहुमत आहे. विधान परिषदेतील ठाकरे गटाच्या 13 सदस्यांपैकी बजोरिया वगळता अन्य सदस्य ठाकरे गटाबरोबरच असल्याचा त्यांचा दावा आहे. पण असं असलं तरी प्रतोद नियुक्ती करून विधान परिषदेतही ताबा मिळवण्याचा शिवसेनेचा प्रयत्न आहे. मात्र बहुमत असल्यानं शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला न जुमानण्याचाच पवित्रा ठाकरे गटानं घेतलाय. विशेष म्हणजे विलास पोतनीस यांची मुख्य प्रतोदपदी नियुक्ती करण्याबाबतचे उद्धव ठाकरे यांचं पत्र आधीच उपसभापतींकडे देण्यात आलंय. हा संपूर्ण जो प्रश्न आहे त्याबद्दल आमच्या विधिमंडळामध्ये अनेक ब्रँचेस त्याच्यावरती काम करतात. त्यावरती अभ्यास करून काय स्वरूपामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये कोर्टाची सद्यस्थिती आहे हे समजून घेऊन मी त्याच्यावरती योग्य तो निर्णय करीन. आत्ता या क्षणी ताबडतोब त्याबद्दलचा कुठलाही निर्णय मी केलेला नाही प्रतोदच्या संदर्भात, हे मला इथे या ठिकाणी आपल्याला सांगायला पाहिजे. विधान परिषदेतील ठाकरे गटातील काही आमदार आपल्याकडे येतील असं शिंदेंच्या शिवसेनेला वाटतंय. मुख्य प्रतोदच्या माध्यमातून विधानसभेपाठोपाठ आता शिंदेंच्या विधान परिषदेतही शिवसेना पक्षावर अधिकार सांगण्याच्या हालचाली सुरू झाल्यात. त्यामुळे शिंदेंची ही रणनीती उद्धव ठाकरेंसाठी धोक्याची घंटा मानली जाते. आता शिंदेंच्या शिवसेनेच्या या काटशहाच्या राजकारणाला ठाकरे गट कसं प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामधील सत्ता संघर्षाच्या एकाहून एक सुरस कहाण्या बाहेर येऊ लागलेल्या आहेत. तर सत्तांतराच्या काळातील अनेक गौप्यस्फोटही सत्ताधारी आणि विरोधक दोघेही करताना दिसतात. अजित पवारांनी तर सत्तांतराच्या काळातला आणखी एक गौप्यस्फोट केला, ज्यात त्यांनी भाजपचे आमदार बंडाच्या तयारीत होते असं सांगत फडणवीसांवरती निशाणा साधलाय. भाजपत बंडाची हवा, अजित पवारांचा दावा. फडणवीसांना डावलल्यानं भाजपत नाराजी. 80-85 आमदारांनी केलेली बंडाची तयारी. अजितदादांचे वार, फडणवीसांवर पलटवार. देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल, आपलं गप्प बसा. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केलेला हा दावा एकनाथ शिंदेंना अचानक मुख्यमंत्रीपदी बसवल्यानंतर
भाजप आमदारांनी बंडाची तयारी केल्याचा गौप्यस्फोट अजित पवारांनी केलाय. फडणवीसांना मुख्यमंत्रीपदी न बसवल्यानं भाजपमधील 80 ते 85 आमदार बंडाच्या तयारीत होते, पण फडणवीसांनी त्यांची समजूत काढल्याचा दावा अजित पवारांनी केलाय. कुणाचं काय झालं काय म्हणले, मग आपण 80-85 लोकांनी काही बंड करायचं का? बंड शेवटी देवेंद्रजींनी सांगितलं असलं काही करू नका. त्या दोघांना कळलं तर सगळा सपडा सुपडा साफ होईल. आपलं गप्प बसा, वर्ण आदेश आहे आणि सगळ्यांनी गप गुणाने ऐकलंय. खरं तर मुख्यमंत्री पद फडणवीसांना न मिळाल्यानं भाजपचे काही आमदार नाराज झाल्याचं चंद्रकांत पाटलांच्या मनावर दगड ठेवल्याच्या विधानातूनही समोर आलेलं. पण विधानसभेत बोलताना अजित पवारांनी केलेल्या या गौप्यस्फोटानं खळबळ माजली आहे. पण अजित पवारांचा हा दावा म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी पहाटेच्या शपथविधीवरून केलेल्या आरोपांना प्रत्युत्तर तर नाही ना, अशी चर्चा सुरू झाली आहे. आमची चर्चा ही पवार साहेबांशी झाली होती. बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अजितदादांना विचारा, त्या मला का विचारता? मग ते ज्यावेळेस उत्तर देतील त्यावेळेस उरलेलं उत्तर मी देईन. एकंदरीतच देवेंद्र फडणवीसांनी पोटनिवडणुकीच्या धामधुमीत पहाटेच्या शपथविधीवरून शरद पवार आणि अजित पवारांना लक्ष केलं होतं. त्यामुळे फडणवीसांच्या या टीकेला एक प्रकारे अजित पवारांनी थेट अधिवेशनात उत्तर दिल्यानं आता फडणवीस यावर काय प्रत्युत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा उल्लेख मोगॅम्बो असा केलेला होता आणि त्यानंतर सोमवारी पुन्हा एकदा त्यांनी मोगॅम्बो म्हणत अमित शहांवर निशाणाही साधला. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला भाजपनं आता जोरदार प्रत्युत्तर दिलंय. मोगॅम्बो खुश हुआ. आधे इधर जाओ, आधे इधर जाओ और बाकी हमारे साथ आओ. चित्रपटातल्या व्हिलन आणि कॉमेडियननी सध्या राजकारण्यांना चांगलीच भुरळ घातली आहे आणि त्यासाठी निमित्त ठरलंय ते भाजप आणि ठाकरे गटातला टीपेला पोहोचलेला राजकीय संघर्ष. दोन्ही बाजूंकडून एकमेकांना खिजवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपला व्हिलन ठरवण्यासाठी उद्धव ठाकरेंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना मिस्टर इंडियातील मोगॅम्बोची उपमा दिली आहे. जे आमच्या रगारगात नसानसात भिनलेलं आहे, ही भिनलेली शिवसेना आहे. ही शिवसेना कोणी किती कोणाच्या काही अगदी मोगॅम्बोच्या पिढ्या जरी उतरल्या नाही, आता मोगॅम्बोच म्हटलं पाहिजे ना, कारण मोगॅम्बो मध्ये आता काय हल्ली दुसरं काय काम धंदा नाही म्हणून काय पिक्चर बघतो अशातला भाग नाही, पण काही काही गोष्टी आठवतात. मग त्या गुगलवरती मी सर्च मारतो की अरे हा, मग ते एक मिस्टर इंडिया, त्याच्यामध्ये ते मोगॅम्बोचा एक किस्सा आहे आणि तेच आहे त्याच्यामध्ये. उद्धव ठाकरेंनी टीका केल्यानंतर भाजपकडून जोरदार पलटवार होणार हे अपेक्षितच होतं. उद्धव ठाकरेंनी व्हिलनची उपमा दिलेली होती. दरम्यान या टीकेला आता भाजप नेते आशिष शेलार यांनी प्रत्युत्तर दिलंय. अगर इतना ही उद्धव जी को फिल्मों का शौक है तो हम आपकी भी तुलना और आपका भी वर्णन हिंदी फिल्मों के असरानी जैसा आप हो ऐसे कर सकते हैं. राजकीय सत्ता संघर्षात एकमेकांवर टीका करताना शेलक्या भाषेचा वापर होत होता, पण आता टीकेला जास्तच धार देण्यासाठी सिनेमातल्या व्हिलनची आणि कॉमेडियनची उपमा दिली जाऊ लागली आहे. एकंदरीतच राजकारणाचा सिनेमा झाल्यानं जनतेचं टॅक्स फ्री मनोरंजन सुरू आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मोगॅम्बो खुश हुआ. आधे इधर जाओ, आधे इधर जाओ और बाकी हमारे साथ आओ. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. कोल्हापूरच्या संभाजीराजेंना आता मुख्यमंत्री पदाचे वेध लागलेले आहेत. सत्तेचा प्रमुख होणं कधीही आवडेल असं म्हणत त्यांनी आपली महत्वाकांक्षा जाहीररित्या बोलून दाखवली. संभाजीराजेंच्या या वक्तव्याची सध्या जोरात राजकीय चर्चा सुरू आहे. संभाजीराजेंना व्हायचंय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. संभाजीराजेंना हवी आहे महाराष्ट्राची राजकीय गादी. छत्रपतींची मुख्यमंत्री होण्याची
वाट सोपी? कोल्हापूरच्या संभाजीराजे छत्रपतींना आता मुख्यमंत्री पदाचे वेध लागले. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी बसण्याची अनेक नेत्यांची स्वप्न आहेत. त्यात आता संभाजीराजे छत्रपतींचीही भर पडली आहे. संभाजीराजेंची स्वराज्य संघटना आता राजकारण करू लागली आहे. स्वराज्य संघटनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री व्हायला आवडेल अशी कबुली संभाजीराजेंनी दिली आहे. मुख्यमंत्री उद्याच राज्याचं नेतृत्व करायला आवडेल. कोणाला सत्तेत यायचं नाही. सत्ता केंद्र सगळ्यांनाच आवडते. आता मी खासदार होतो, मी काय म्हटलं का नको म्हणून खासदार की सत्ता केंद्र जर मिळत असेल कुठल्या ज्याच्यातनं काम होत असेल, सामान्य माणसाचे प्रश्न सुटत असेल तर त्याला कोणीच नाकार शकत. लोकांची इच्छा आहे. आणि इच्छा आणि होणं मध्ये फार फरक असते. पण काम करण्याचा तो एक टूल आहे आणि जर टूल त्या माध्यमातून प्रश्न सुटत असेल तर कोणी नाकारू शकत. संभाजीराजेंनी 2009 मध्ये राजकारणात प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोल्हापुरातून लोकसभा लढवली पण पराभूत झाले. 2016 मध्ये भाजपकडून राज्यसभेवर वर्णी लागली. 2022 मध्ये राज्यसभेतून संभाजीराजे निवृत्त झाले. 2022 मध्ये राज्यसभा निवडणुकीत स्वतंत्र उमेदवारी जाहीर केली, नंतर माघार घेतली. 12 मे 2022 रोजी स्वराज्य संघटनेची स्थापना केली. छत्रपती शाहू महाराजांचा वंशज आणि मराठा आरक्षण, गडकोट किल्ल्यांचं संवर्धनाचं काम त्यांच्या जमेच्या बाजू आहे. कुठलाही एखादा मुद्दा घेऊन जेव्हा नेता राज्यात फिरतो तेव्हा त्याच्या मागं जनसमुदाय नक्की येतो आणि आता तीच अवस्था आहे की राजेंनी मोठ्या प्रमाणात मराठा आरक्षणाचा प्रश्न असू दे किंवा अन्य काही प्रश्न, किल्ले जे गडकोट संरक्षण किल्ल्याचं आहे ते आहे, अशा काही मुद्दे घेऊन राजे आता वाटचाल करत असल्यामुळं भविष्य काळात त्यांना चांगली राजकीय संधी मिळू शकते. राजकारणात स्वतःचा पक्ष आणि संघटना काढल्यानंतर सत्ता मिळवल्याची अनेक उदाहरणं आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री झाले. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी पहिल्याच प्रयत्नात मुख्यमंत्री झाले. महाराष्ट्राच्या राजकारणाची वेगळी थाटणी आहे. त्यामुळे संभाजीराजेंची मुख्यमंत्री पदाची वाटते तितकी सोपी नक्कीच नाहीये. बालाजी निरफळसह ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. आणि पुन्हा एकदा पाहणार आहोत आता सविस्तर विशेष. क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकरनं क्रिकेट जगतामध्ये यशाची अनेक शिखरं पादाक्रांत केली आणि त्यामुळेच केंद्र सरकारनं त्याला भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित केलेलं आहे. मात्र आता मुंबईमधील वानखेडे स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकरचा पुतळा साकारण्यात येणार आहे. पाहणार आहोत त्याच संदर्भातला आमचा हा विशेष रिपोर्ट. क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर आपल्या तडाखेबंद फलंदाजीच्या जोरावर त्यानं क्रिकेट विश्वात दबदबा निर्माण केला होता. क्रिकेटमधील अनेक विक्रम त्यानं मोडीत काढले तर अनेक नवे विक्रम त्यानं आपल्या नावावर केले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं शतक झळकावण्याचा विक्रमही सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिन तेंडुलकर मैदानात उतरला की प्रतिस्पर्धी टीमला घाम फुटत असे. त्याच्या फलंदाजीच्या झंझावातासमोर प्रतिस्पर्धी टीम पाल्या पाचोळ्यासारखी भासत असे. त्यामुळेच क्रिकेटच्या चाहत्यांनी त्याला देवत्व बहाल केलेलं आहे. क्रिकेट जगतात आपला ठसा उमटवणाऱ्या सचिन तेंडुलकरचा आता मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये भव्य दिव्य पुतळा उभारण्यात येणार आहे. येत्या 24 एप्रिलला सचिन 50व्या वर्षात पदार्पण करत असून त्या दिवशी या पुतळ्याचं अनावरण केलं जाण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन कडून सचिनला त्याच्या वाढदिवशी हे अनोखं गिफ्ट दिलं जाणार आहे. किसी जगह पे आप जाते हो और एक अच्छी एनर्जी महसूस करते हो, अच्छी एनर्जी महसूस की वहाँ पे, क्योंकि स्टेडियम भी है बैकग्राउंड में, सारी चीज़ें वहाँ पे, तो एक अच्छी वाइब आई मुझे, इसलिए वो जगह सिलेक्ट की.
क्रिकेटमधील योगदानासाठी केंद्र सरकारनं सचिन तेंडुलकरला यापूर्वीच देशातील सर्वोच्च भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित केलाय. तसंच वानखेडे स्टेडियममध्ये सचिनच्या नावाचं स्टँड आहे. आता वानखेडे स्टेडियममध्ये सचिनचा पुतळा बसवण्यात येणार आहे. क्रिकेट प्रेमींसाठी वानखेडे स्टेडियममध्ये हे नवं आकर्षण ठरणार आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. NIA कडून मिळालेल्या गुप्त माहितीवरून मध्य प्रदेशच्या इंदूरमध्ये पोलिसांनी सरफराज मेमनला अटक केलेली आहे. आता महाराष्ट्र ATS आणि NIA अर्थात राष्ट्रीय तपास एजन्सीकडून त्याची चौकशी केली जाणार आहे. भारतामध्ये घातपाती कारवाया करण्याचा त्याचा मनसुबा असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. आणखी एका हल्ल्याच्या षडयंत्राचा पर्दाफाश. संशयित सरफराज मेमन NIAच्या हाती. इंदूरमधून संशयित सरफराजला घेतलं ताब्यात. सरफराज विषयी NIAनं जारी केला अलर्ट. छायाचित्रात दिसत असलेली ही व्यक्ती NIAच्या दप्तरी भारताची शत्रू आहे. त्याचं नाव आहे सरफराज मेमन. NIAनं मध्य प्रदेशमधल्या इंदूर पोलिसांच्या मदतीनं सरफराजला ताब्यात घेतलाय. खरं तर सरफराज विषयी NIAनं मुंबई पोलिसांना सतर्क केलं होतं. मुंबईमध्ये एका कुख्यात गुन्हेगाराचा वावर असल्याचं NIAनं मुंबई पोलिसांना पाठवलेल्या ईमेलमध्ये नमूद केलं होतं. तसंच सतर्कतेचा इशारा सुद्धा दिलेला होता. हा मेल मिळाल्यानंतर मुंबई पोलीस दल अधिक सतर्क झालं होतं. त्या मेल सोबत NIAनं सरफराजचं आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि पासपोर्ट मुंबई पोलिसांना पाठवलेला होता. सरफराज देशासाठी घातक असल्याचं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलं होतं. जांच एजेंसी NIA ने महाराष्ट्र पुलिस और मध्य प्रदेश पुलिस को जानकारी दी थी कि एक संदिग्ध है जिसका नाम सरफराज मेमन बताया जा रहा है. वो काफी ज्यादा खतरनाक इंसान है और बाकायदा महाराष्ट्र पुलिस और मध्य प्रदेश पुलिस इसकी पूरी जांच पड़ताल करे कि आखिर वो कहाँ है और किस हालात में है. ये जानकारी मिलने के बाद महाराष्ट्र ATS जो काफी ज्यादा एक्टिव हो गई थी, महाराष्ट्र ATS ने कई टीमें बनाकर सरफराज मेमन के बारे में जानकारी निकाली. NIAला सरफराज विषयी सूत्रांकडून माहिती मिळाली होती. त्यानंतर NIA आणि पोलिसांनी सरफराजला जेरबंद करण्यासाठी सापळा रचला होता आणि या सापळ्यात तो अलगद अडकलेला आहे. सरफराज मेमन 12 वर्ष हाँगकाँगमध्ये होता. पाकिस्तान आणि चीनकडून त्यानं दहशतवादाचं ट्रेनिंगही घेतलंय. सरफराज जवळपास 15 वेळेला चीन आणि हाँगकाँगला गेलाय. त्याच्या पासपोर्टवरून ते उघड झालंय. तो भारतात मोठा दहशतवादी हल्ला करण्याच्या तयारीत असल्याचा तपास यंत्रणांना संशय आहे. इंदूरमधनं ताब्यात घेण्यात आलेल्या सरफराजची आता मुंबई ATS कडून चौकशी केली जाणार आहे. इंदूर पोलिसांच्या म्हणण्यानुसार गेल्या 4 वर्षांपासून सरफराज इंदोरमध्ये राहत होता. इंदूरमधनं सरफराजला अटक केल्यानंतर मध्य प्रदेशचे गृहमंत्री नरोत्तम मिश्रांनी गुन्हेगारांवर लगाम लावण्यात सरकार कोणतीही कसर ठेवणार नसल्याचं स्पष्ट केलंय. या प्रकरणाचं गांभीर्य ओळखून पोलीस आणि तपास यंत्रणांकडून तपास सुरू आहे. NIA का जो इनपुट मिला था उससे ये सरफराज को इंदौर की पुलिस ने हिरासत में लिया है. ये मध्य प्रदेश है. यहाँ कोई भी संदिग्ध व्यक्ति अपनी इस तरह से गतिविधि में संलग्न रहेगा तो उसको नहीं छोड़ेगी पुलिस. पुलिस तत्काल गंभीरता से जांच कर रही है और जांच के बाद जो भी तथ्य आएंगे उसके तहत सख्त कार्रवाई की जाएगी. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरफराज मेमन नेहमी देशाबाहेर जात असल्याचं समोर आलेलं आहे. देशातल्या अनेक राज्यात त्याच्या लपण्याच्या जागा असल्याची शक्यताही तपास यंत्रणांकडून वर्तवली जाते. सरफराज 2007 मध्ये इंदूरच्या खजरानामध्ये राहायला आलेला होता. इथलं घर विकल्यानंतर तो चंदननगरमध्ये शिफ्ट झाला होता. आता पोलीस सरफराजकडे कसून चौकशी करत असून ATS आणि NIA कडून त्याची आणखी चौकशी केली जाणार आहे. विवेक गुप्ता, न्यूज 18 लोकमत, मुंबई. उत्तर प्रदेशामधील प्रयागराजमध्ये भर रस्त्यावरती उमेश पालची हत्या करण्यात आलेली होती. या हत्येप्रकरणी रोज नवनवीन माहिती आता समोर येऊ लागलेली आहे. उमेश पालच्या हत्येचं कनेक्शन माफिया अतिक अहमद पर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्यामुळे आता अतिक अहमदचं धाबं दणाणलेलं आहे.
अतिकच्या सांगण्यावरून उमेशची हत्या करण्यात आल्याचा पोलिसांना देखील आता संशय आहे. राजू पाल हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदार उमेश पालच्या हत्येचा कट प्रयागराजमधून 1200 किलोमीटर दूर रचण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. अहमदाबादच्या साबरमती तुरुंगात कैद असलेला माफिया अतिक अहमदच्या इशाऱ्यावरून उमेशचा खून करण्यात आल्याचा पोलिसांना संशय आहे. उमेश पाल की हत्या प्रयागराज में हुई थी, लेकिन इसकी पूरी साजिश बरेली जेल में रची गई थी. आरोप है कि गुजरात के साबरमती जेल में बंद अतीक अहमद के कहने पर उसके छोटे भाई अशरफ, जो कि बरेली जेल में बंद है, उसने इस पूरे साजिश का प्लान तैयार किया था. इसका पर्दाफाश कानपुर सेंट्रल यूनिवर्सिटी के मुस्लिम हॉस्टल से गिरफ्तार आरोपी सदाकत ने की है. उमेशच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी आरोपी सदाकतला अटक केली असून त्याच्या चौकशीत एक धक्कादायक माहिती समोर येते. माफिया अतिक अहमदच्या इशाऱ्यावरून हत्या करण्यात आल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. बरेलीच्या तुरुंगातील आरोपी अशरफने अतिक अहमदच्या सांगण्यावरून उमेशच्या हत्येचा कट आखला होता. अशरफने तुरुंगात शूटर्सची भेट घेतली होती. तसंच त्यानं कटाची माहिती त्यांना दिली होती. त्यानंतर शूटर्स प्रयागराजमध्ये सदाकत सोबत एका हॉस्टेलमध्ये थांबले होते. हत्येपूर्वी आरोपींनी उमेश पालवर पाळत ठेवली होती. आरोपींनी उमेशला गोळी घातली. त्यानंतर त्याच्यावर बॉम्ब हल्ला केला. घटनास्थळी दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी बॉम्ब फेकल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलंय. पोलिसांनी आता अशरफला भेटलेल्या सगळ्यांची चौकशी सुरू केली आहे. आरोपी अशरफनं शूटर्सच्या फरार होण्याचा प्लॅनही तयार केला होता. आरोपी सदाकतच्या चौकशीत आरोपींनी उमेशच्या खुनाचा कट रचल्याचं समोर आलंय. त्यावरून पोलिसांनी इतर आरोपींचा शोध सुरू केला. प्रयागराज जिल्ह्यात पोलिसांनी शोध सुरू केला असून एक आरोपी पोलीस चकमकीत ठार झालाय. कोई एक एनकाउंटर हुआ है, एनकाउंटर में एक अपराधी मारा गया है, तो जाहिर सी बात है कि आदरणीय योगी सरकार में किसी को भी, कोई भी कितना शक्तिशाली अपराधी क्यों ना हो, अपराधी अपराधी है, उसके साथ पुलिस अपनी तरह से कार्रवाई करती है और एनकाउंटर में मारा गया है. और जाहिर सी बात है आगे और जो भी अपराधी हैं उनको तेजी के साथ में पकड़ के जेल डाला जाएगा और कड़ी से कड़ी कार्रवाई की जाएगी. कोई भी अपराधी छोड़ा नहीं जाएगा, चाहे वो कहीं पर भी हो, पाताल में भी हो, हमारी पुलिस उसे ढूंढ कर लाएगी. उमेश हत्या प्रकरणी पोलिसांकडून अतिक अहमदची चौकशी केली जाते. सध्या अतिक अहमद गुजरातच्या साबरमती तुरुंगात आहे. 4 दिवसांपूर्वी प्रयागराजमध्ये उमेश पाल यांची भर रस्त्यात हत्या करण्यात आली होती. शूटर्सनी घरासमोर गोळी घालून त्याला ठार केलं. तसंच आरोपींनी बॉम्ब हल्लाही केला होता. थ्रिलर सिनेमाप्रमाणे अवघ्या 44 सेकंदात हे हत्याकांड घडवून आरोपी फरार झाले होते. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एकीकडे उमेश पालच्या हत्येचे धागेदोरे माफिया अतिक अहमद पर्यंत जाऊन पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे मात्र आता उत्तर प्रदेश पोलिसांकडून इतर आरोपींचा कसून शोध घेतला जातोय. दरम्यान पोलिसांच्या चकमकीमध्ये एक आरोपी ठार झालेला आहे. उमेशची हत्या करणाऱ्या टोळीच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न पोलिसांकडूनही आता केला जातोय. उमेश पाल हत्येप्रकरणी पोलीस ऍक्शन मोडमध्ये. चकमकीत अतिकचा हस्तक ठार. पोलिसांकडून आरोपींचा कसून शोध. उमेश पाल हत्याकांडामुळे उत्तर प्रदेशातील पोलीस दल हादरून गेलंय. आरोपींना जेरबंद करण्याकरता उत्तर प्रदेश पोलिसांनी राज्यभर शोध मोहीम हाती घेतली आहे. विशेष म्हणजे पोलीस आणि एसटीएफ या पथकाकडून हल्लेखोर टोळीच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला जातो. दरम्यान हल्लेखोर टोळीतील अरबाज पोलिसांच्या चकमकीत ठार झालाय. आरोपीनं वापरलेलं वाहन पोलिसांच्या हाती लागलं असून वाहन मालकाची पोलिसांकडून चौकशी केली जाते.
उत्तर प्रदेश एसटीएफ पथकानं वाहन मालक नफीसला सुद्धा बेड्या ठोकल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार घटनेच्या दिवशी नफीसच्या वाहनातून आरोपी घटनास्थळी पोहोचला होता. उत्तर प्रदेश पोलिसांशी झालेल्या चकमकीत अरबाज नावाचा आरोपी ठार झाला. उमेश हत्येच्या कटातील आरोपींना अरबाज वाहनातून घटनास्थळी घेऊन गेल्याचं पोलीस तपासात उघड झालं होतं. तसंच त्यानं उमेशवर गोळीबार केल्याचं समोर आलंय. अरबाज पुत्र अफा, जो कि मल्लापुर थाना पूरा मुफ्ती प्रयागराज का रहने वाला है, पहले घायल हुआ तथा इसके पास से एक 32 बोर की पिस्टल बरामद हुई है. इस पे आरोप है कि घटना के दिन जो क्रेटा गाड़ी इस्तेमाल हुई थी उसका यह ड्राइवर था तथा उस दिन इसके द्वारा फायरिंग भी की गई थी. उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफ पथकाकडून उमेश हत्याकांड आणि आरोपी यांच्यातील कडी जोडण्याचा प्रयत्न केला जातोय. याच प्रकरणात अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीची करण्यात आली आहे. उमेश पाल हत्याकांडाचा कट अलाहाबाद सेंट्रल युनिव्हर्सिटीच्या हॉस्टेलमध्ये आखण्यात आल्याचं बोललं जात आहे. आरोपी सदाकत हा LLBचा विद्यार्थी असून त्यानं या हत्याकांडाचा कट आखल्याचा संशय आहे. त्याच्या खोलीतून आक्षेपार्ह वस्तू जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी सदाकत खानला अटक केली आहे. कॉन्स्पिरेसी में एक व्यक्ति सम्मिलित हैं, सदाकत खान सन ऑफ शमशाद खान, 12 थाना के अहमद जनपद गाजीपुर के. इनकी करीब 27 साल के आसपास उम्र है. STF के द्वारा लाया गया था. फिर इनसे पूछताछ हुई. पूछताछ होने के बाद आज जो है दोपहर में इनकी गिरफ्तारी की गई. इनका जो मुस्लिम हॉस्टल के अंदर कमरा है, उस कमरे के अंदर साजिश की बात इनके द्वारा बताई गई है. उत्तर प्रदेशातील गुन्हेगारांचा बिमोड करण्याकरता पोलीस आणि एसटीएफ पथकाकडून सतत कारवाई केली जाते. प्रयागराजमध्ये 24 फेब्रुवारीला राजूपाल हत्याकांडातील प्रमुख साक्षीदार उमेश पालची गोळी घालून हत्या करण्यात आली. तसंच त्याच्यावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर 3 दिवसांनी म्हणजे 27 फेब्रुवारीला उत्तर प्रदेश पोलिसांनी अतीक अहमदचा हस्तक अरबाजचा चकमकीत खात्मा केला. उमेश पाल हत्याकांडाचा मुद्दा उत्तर प्रदेश विधानसभेतही गाजला. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाईचं आश्वासन दिलंय. त्यानंतर उत्तर प्रदेश पोलीस आणि एसटीएफ कडून दिवस रात्र आरोपींचा शोध घेतला जातोय. पोलिसांकडून ठिकठिकाणी छापेमारी केली जाते. प्रयागराजच्या परिसरात पोलिसांकडून शोध घेतला जातोय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. सीमेवरती पाकिस्तानची नाकाबंदी केल्यामुळे आता ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून केला जातोय. 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात आलेली होती. मात्र भारतीय सुरक्षा दलानं प्रत्येक वेळी पाकिस्तानचे नापाक षडयंत्र हाणून पाडलंय. गुरदासपूर नंतर अमृतसर निशाणा. पाकिस्तानचं नापाक षडयंत्र फसलं. पाकिस्तानचं ड्रोन हाणून पाडलं. पाकिस्तानकडून सतत पंजाबच्या सीमेवरून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातोय. सतर्क असलेल्या भारतीय सुरक्षा यंत्रणांनी पाकिस्तानचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडलाय. आठवड्याभरापूर्वीच पाकिस्तानकडून असाच एक प्रयत्न करण्यात आलेला होता. मात्र भारतीय सुरक्षा दलाच्या नजरेतून तो सुटू शकला नाही. हे ड्रोन पाकिस्तानच्या नापाक षडयंत्राचा ढळढळीत पुरावा आहे. पाकिस्ताननं पंजाबमध्ये हे ड्रोन पाठवले होते. अमृतसरच्या शहजादा परिसरात हे ड्रोन घोंघावत असल्याचं सीमा सुरक्षा दलाच्या लक्षात येताच त्यांनी गोळीबार करून हे ड्रोन खाली पाडलं. पाकिस्तानच्या कुरापती अद्यापही थांबलेल्या नाहीत. ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानमधनं अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला जातोय. यापूर्वी 18 फेब्रुवारीला ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पण त्यापूर्वीच भारतीय लष्करानं ते ड्रोन पाडण्यात यश मिळवलं होतं. पाकिस्ताननं गुरदासपूर परिसरात ते ड्रोन पाठवलं होतं.
गुरदासपूर आणि अमृतसरमध्ये पाकिस्तानच्या षडयंत्राचा पर्दाफाश करण्यात आलाय. ड्रोनच्या माध्यमातून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा पाकिस्तानकडून प्रयत्न केला गेला होता. 10 दिवसांमध्ये तिसऱ्यांदा पाकिस्तानकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्यात आलेली होती. पाकिस्तानकडून अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा सतत प्रयत्न केला जातोय. मात्र भारतीय सैन्याच्या सतर्कतेमुळे प्रत्येक वेळेला पाकिस्तानचा हा नापाक प्लॅन फसल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच यावेळेला गुरदासपूरऐवजी अमृतसरमधनं तस्करी करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र भारतीय सुरक्षा यंत्रणांनी हा प्रयत्न देखील हाणून पाडलाय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.